आणि आता इतर बातम्या पाहूयात। नागपूर अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि कालचा दिवस गाजला तो एनसीपीने संभाजी भिडेंविरोधात केलेल्या आंदोलनावरून। आणि आजही विरोधक आक्रमक असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा कायदा सुव्यवस्था यावर विरोधक आक्रमक होणार आहेत। तर नाणार प्रकल्पावरून शिवसेना सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून ही निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे। आणि विदर्भवाद्यांनी काल केलेलं आंदोलन सुद्धा गाजलं होतं। नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली आणि कालचा पहिला दिवस तर अनेक मुद्द्यांनी गाजला, कारण विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याचबरोबर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण कालच्या दिवशी एनसीपीने संभाजी भिडेंविरोधात आंदोलन केलं होतं। आजही विरोधक आक्रमक असू शकतात। शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा कायदा सुव्यवस्था हे मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरणार आहेत आणि नाणार प्रकल्पावरून शिवसेना सुद्धा सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। दृश्यात आपल्याला हे सगळे विरोधक दिसतायत आणि त्यांनी सरकारला घेरण्याचीच एक प्रकारे रणनीती आखलेली आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय राष्ट्रवादीचे आमदार संभाजी भिडे गुरुजींच्या वेशामध्ये आले होते आणि हातामध्ये आंब्याची टोपली घेऊन संभाजी भिडे आंबा अशा पद्धतीने या आंब्यावरती लिहिण्यात आलंय आणि भिडेंना अटक करा अशा मागणीचे फलक सुद्धा दिसतायत। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, थेट जाऊयात। गजानन, कालचा दिवस तर आपण पाहिला वादळीच होता, आजच्या दिवशीचं काय आहे? नक्की श्वेता, आजचा दिवस सुद्धा वादळी असण्याची शक्यता आहे, कारण की आज खालच्या सभागृह विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा होणार आहे। जवळपास वर्ष झालं शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊन, परंतु निम्म्या शेतकऱ्यांना सुद्धा राज्यात कर्जमाफी मिळाली नाही आणि त्यामुळे नवीन पीक कर्ज मिळत नाही आणि नवीन पीक कर्ज न मिळाल्यामुळे पेरणीचा प्रश्न आहे। या सगळ्या मुद्द्यांवर आज विरोधक आक्रमक होणार आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हाच स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आम्ही आक्रमक असणार, सरकारला कोंडीत पाडण्याचा प्रयत्न करणार। त्यामुळे हा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजण्याची शक्यता आहे। त्यासोबतच कर्जमाफी सोबतच बोंडअळीचे न मिळालेले पैसे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार सभागृहात आणि वादळी असणार आहे। विधान परिषदेमध्ये नाणार प्रकल्पाचा जो शिवसेनेचा विरोध होता, या सगळ्या प्रकल्पावर चर्चा होणार आहे आणि या प्रकल्पाला सेनेचे आमदार विरोध करणार का सभागृहात? कारण की काल आपण बघितलं बुलेट ट्रेनला बाहेर रस्त्यावर शिवसेनेचा विरोध आहे, परंतु जेव्हा पुरवणी मागण्यांमध्ये 250 कोटीची तरतूद करण्यात आली तेव्हा शिवसेनेचा कुठलाही मंत्री किंवा कुठलाही आमदार या विरोधात बोलला नाही। त्यामुळे आत वेगळी भूमिका शिवसेनेची आणि रस्त्यावर वेगळी भूमिका असा प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे आजची जी चर्चा आहे विधान परिषदेतील नाणार प्रकल्पावर, तेव्हा शिवसेनेची काय भूमिका याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। दुसरं श्वेता, आज एक महत्त्वाचा दिवस आहे की विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जे मतदान होणार आहे त्याचा अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि यासाठी भाजपनं 5 उमेदवार जाहीर डिक्लेअर केलेले आहे। त्यासोबतच शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचे 2, शेकापचे जयंत पाटील जे आहेत त्यांचा 11 उमेदवार आणि आज अशी शक्यता वाटते की 11च नॉमिनेशन अर्ज भरले जाणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार। त्यासाठी काल जे आहे ते खलबत्तं सुरू होती आणि आज जवळपास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आज या पावसाळी अधिवेशनावर 3 महत्त्वाचे मोर्चे आहेत। त्यातला पहिला मोर्चा आहे तो निवृत्त कर्मचाऱ्यांचा। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी निवृत्त कर्मचारी आज विधान भवनावर मोर्चा घेऊन येणार आहे। त्यासोबतच पोलीस पाटील संघटनेचा सुद्धा मोर्चा आहे आणि तरुणांचा मोर्चा आहे। तर सभागृहाच्या बाहेर हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते आपल्या मागण्या लावून धरणार आहेत। तर सभागृहामध्ये धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आज अनेक प्रकारांनी आजचा दिवस सुद्धा या अधिवेशनाचा वादळीच ठरण्याची शक्यता आहे।